नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, निर्मल स्पर्धा परीक्षा क्लासेसच्या YouTube चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात आलेला पेपर क्रमांक 28, याची तारीख पण 28 आणि पेपरचा क्रमांक पण 28 हा योगायोग आहे। या पेपरमधील अंकगणित भूमिती व रिजनिंगचे काही क्वेश्चन आपण आज इथे समजून घेणार आहोत। तर त्या पेपरमधील जे काही गणिताचे, भूमितीचे आणि बुद्धिमत्ताचे जे प्रश्न विचारण्यात आलेले होते, त्या प्रश्नाला हाताळताना ज्या काही तुम्हाला अडचणी आलेल्या असतील, त्या अडचणी कशा दूर करायच्या, एक्युरेट उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं, ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर पहा, या पेपरमधील पहिला प्रश्न होता एका वृत्तचित्ती आकाराच्या पाण्याच्या टाकीची त्रिज्या व पाण्याच्या टाकीची त्रिज्या दिलेली आहे तुम्हाला 2.8 मीटर व उंची दिलेली आहे 3.5 मीटर। मग आता ही वृत्तचित्ती आकाराची टाकी बघा, ही वृत्तचित्ती आकाराची टाकी, या टाकीमध्ये तुम्हाला या टाकीची ही त्रिज्या आहे आणि ही त्याची उंची हाईट आहे। त्रिज्या दिलेली आहे तुम्हाला 2.8 मीटर, युनिट पण व्यवस्थित लक्षात घ्या, आणि उंची दिलेली आहे 3.5 मीटर। सर्वात पहिले आपल्याला या टाकीची क्षमता काढावी लागेल आणि त्या टाकीची क्षमता काढत असताना त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी येईल ते काढण्यासाठी या आकृतीचं आपल्याला घनफळ काढावं लागेल। म्हणून वृत्तचित्तीचं घनफळ बरोबर पाय आर स्क्वेअर एच या फॉर्म्युल्याने आपल्याला घनफळ काढते। आणि कुठल्याही 3D वाल्या आकृतीचं घनफळ काढल्याच्या नंतर त्याची क्षमता जर आपल्याला लिटर मध्ये जर काढायची असेल तर त्याचं युनिट लक्षात घ्या। युनिट जर तुमच्या घनफळाचं मीटर क्यूब मध्ये जर येत असेल तर त्या घनफळाला 1000 ने गुणावं लागतं, आणि जर त्याचं युनिट जर सेंटीमीटर क्यूब मध्ये जर असेल तर त्या घनफळाला 1000 ने भागावं लागतं। यावरून आपल्याला काय मिळेल की त्या टाकीची लिटर मध्ये क्षमता मिळेल। त्यानंतर या घनफळाला आपण लिटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 1000 ने गुणलं, पण पुढे जर प्रश्न आपण जर वाचला तर एका व्यक्तीला रोज सरासरी 40 लिटर पाणी लागते, तर पूर्ण भरलेल्या टाकीतील पाणी रोज किती व्यक्तींना पुरेल? म्हणजे तुम्ही याचं कॅल्क्युलेशन केलं तर त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी हे निघेल, आणि प्रत्येक व्यक्तीला 40 लिटर जर पाणी लागत असेल तर एकूण व्यक्तींची संख्या विचारलेली आपल्याला, म्हणून इथे 40 ने डिवाइड करा। आता या प्रश्नाचं कॅल्क्युलेशन करा। पायाची किंमत 22 सप्तमांश गुणिला आर म्हणजे त्रिज्या, ही पॉइंट मध्ये दिलेली आहे, म्हणून मी 28 ला 10 ने टाकतोय का, कारण पॉइंटच्या नंतर तुमचा एक अंक आहे म्हणून खाली 1 वर 1 0 द्यायचा। त्रिज्या तुमची त्रिज्येचा वर्ग आहे म्हणून त्रिज्या 2 वेळा घ्यावा लागेल, 28/10 गुणिला एच म्हणजे उंची, उंची आहे 3.5, त्यातलाही पॉइंट काढा, पॉइंट काढून भागीला 10 करा, गुणिला आपल्याला घनफळाचं युनिट मीटर क्यूब मध्ये येणार आहे, म्हणून 1000 ने आपण इथे फॉर्म्युल्यातच गुणलेला आहे, पण इथे 1000 ने, त्यानंतर भागीला 40। तर इथे काटाकाटी करा, या 7चा भाग 28 मध्ये 4 वेळा जाईल, त्यानंतर 10 गुणिला 10 गुणिला 10 म्हणजे 1000, हे 1000 कटतील, त्यानंतर पुढे भाग द्यायचा आहे, 4चा भाग 40 मध्ये 10 वेळा जाईल, 5 गुणे 10, 5 7 35, या 2चा भाग 22 मध्ये 11 वेळा जाईल। आता संख्या कोणत्या उरलेल्या आहेत? 11 गुणिला 28 गुणिला 7, याचा जर तुम्ही गुणाकार केला तर तुम्हाला फायनल गुणाकार मिळेल 2156। म्हणजे त्या टाकीतील पाणी रोज जर 40 लिटर एका व्यक्तीला लागत असेल तर त्या टाकीतील पूर्ण पाणी 2156 लोकांना पुरेल। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, सरासरीवर आहे हा प्रश्न। हा प्रश्न सरासरीवर दिलेला आहे की 100 संख्येची सरासरी 40 आहे, त्यापैकी एक संख्या 30 आहे, आणि त्यातली ही 30 संख्या काढून जर आपण त्याच्याऐवजी 70 ही संख्या घेतली व इतर संख्या तशाच ठेवल्या तर आपल्याला त्या नवीन संख्येची सरासरी विचारली। म्हणजे प्रश्न सरळ आहे, तुम्हाला 100 गुणिला 40 काढून एकूण बेरीज वगैरे काढायची काही एक गरज नाही। तुम्हाला त्या 100 संख्येमध्ये एक संख्या 30 दिलेली आहे, ती 30 संख्या फक्त बाहेर काढायची, त्याच्याऐवजी 70 संख्या टाकायची, म्हणजे तुमची सरासरी काय होणार आहे? वाढणार आहे। मग आता सरासरी वाढणार आहे तर सुरुवातीला सरासरी किती होती तुमची? 40 होती। मग सुरुवातीला सरासरी जर तुमची 40 असेल तर पुढे पहा, तुम्ही 30 च्या ऐवजी 70 संख्या घेता, म्हणजे आधीच्या संख्येतून 30 काढली आणि 70 जर आपण त्यात टाकली तर ती संख्या 40 ला वाढेल, म्हणजे 40 ने ती संख्या वाढणार आहे, म्हणून 40 तर संख्या किती दिलेली आहे तुम्हाला? 100, म्हणून याला 40 ला 100 ने डिवाइड करावं लागेल। अशा प्रकारे शॉर्टकट कॅल्क्युलेशन करावं लागेल। परीक्षा जवळ येत आहे, जवळपास तुमच्या ग्राउंडच्या संभाव्य तारखा आलेल्या आहेत। जानेवारी महिन्याच्या शेवटच्या वीक मध्ये तुमचा ग्राउंड सुरू होण्याची शक्यता आहे, पण तो जर ग्राउंड तुमचा जानेवारी मध्ये जर सुरू झाला तर तुम्हाला 15 दिवस 1 महिना अजून मिळेल परीक्षेसाठी,
तर तेवढ्या वेळात तुम्हाला या सर्व गोष्टीचा अभ्यास करावा लागेल आणि त्या दृष्टिकोनातून आता आपल्याला शब्दाच्या जाती पाठ करायच्या नाहीये. एखाद्या 5वा वर्ग सोडून जर एखादी बाटला उचलणाऱ्या व्यक्तीला, रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीला विचारला शब्दाच्या जाती किती, तर तो सांगेल 8. पण नक्कीच प्रश्न काय विचारते तुला की शब्दाच्या जाती सोडून तुला शब्दाच्या प्रकार किती आहे, मग ते तुला माहित पाहिजे. जर तू शब्दाच्या जाती म्हणजे जातीला जर प्रकार समजत असेल तर तुझं उत्तर नक्कीच चुकेल. त्यासाठी व्यवस्थित प्रत्येक प्रश्न समजून घ्यायचा, प्रश्नात प्रत्येक शब्द न शब्द वाचायचा, ही सवय करण्यासाठी आम्ही काही पेपर असे सेट केलेले आहेत की पेपरमध्ये तुमच्या भरतीलाच विचारलेल्या पेपरमधील जो प्रश्न आहे तो प्रश्न जसाच्या तसा न टाकता त्याच्यामध्ये कुठेतरी आहे असेल तर नाही, नाही असेल तर आहे, वडिलाचं वय विचारलं असेल तर मुलाचं वय काढा, मुलाचं वय विचारलं असेल तर बापाचं वय काढा, अशा स्वरूपाचा थोडासा बदल केलेला आहे. विद्यार्थ्यांना एक सवय आहे की पेपर सेट चाळायचा, चाळत असताना जसाच्या तसं त्याची उत्तरं पाठ करायची. पण तो आयोग आहे, ती भरती घेणारे जे आहे ते भरती घेणारे पण आपल्यापेक्षा एक पाऊल पुढे असतात आणि त्या दृष्टिकोनातून जर आपल्याला विचार करायचा असेल तर प्रत्येक प्रश्न वाचण्याची सवय असायला पाहिजे. प्रश्न कठीण जरी असला तरी तो हाताळत असताना प्रॉपर आपलं तेवढी जर प्रॅक्टिस जर असेल तर एक्युरेट उत्तरापर्यंत आपण नक्कीच पोहोचू. आणि त्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही शॉर्ट ट्रिक सांगत आहे, त्या शॉर्ट ट्रिकचाच वापर तुम्हाला करावा लागेल. कारण तुमच्याजवळ 100 प्रश्न आणि 1.5 तास असतो. त्या 1.5 तासामध्ये जर तुमचा मॅथ रिजनिंग जर कठीण जर विचारला असेल तर तुमची दमछाक होईल. आणि त्या माध्यमातून आपण जे काही प्रश्नांचे स्वरूप टाकलेले आहेत नक्कीच त्या प्रश्नांचा तुम्हाला फायदा होईल. प्रत्येक प्रश्न समजून घ्या आणि त्या पद्धतीने तो हाताळा. धन्यवाद. तर आता मी थोडासा पुढे जातो. इथे कॅल्क्युलेशन राहिलं होतं आपलं, 1 1 0 कापा, 40 + 4/10 म्हणजे 0.4. याची बेरीज जर केली तर 40.4 ही तुमची नवीन संख्या सरासरी म्हणजे ऑप्शन नंबर सी हे त्याचा करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न कॅल्क्युलेशनचा आहे. यामध्ये तुम्हाला संख्या दिलेल्या वर्गमूळामध्ये पहिले तुम्ही त्याची वजाबाकी बेरीज करून घ्या. 800 मधून 175 मायनस केले तर 625 येईल. वर्गमूळ जसाच्या तसा गुणिला 0.58 + 0.6 केले तर 0.64 येईल. वर्गमूळ जसाच्या तसा गुणिला 1024 ही वर्गसंख्या आहे, त्याचा डायरेक्ट वर्गमूळ निघतो, काढून घ्या 32 भागीला 100चा वर्गमूळ निघेल 10 गुणिला 256चा वर्गमूळ निघेल 16. आता या वर्गसंख्या ज्या दिलेल्या आहेत वर्गमूळात पहिले त्याचा वर्गमूळ बाहेर काढा. 625चा वर्गमूळ 25 गुणिला 0.64चा वर्गमूळ 0.8 गुणिला 32 भागीला 10 गुणिला 16. जर तुम्हाला पॉईंटचे कॅल्क्युलेशन लक्षात येत नसेल तर सुरुवातीला पॉईंट बाहेर काढा. 25 गुणिला 8 गुणिला 32 भागीला जो पॉईंट काढलाय त्याचा एक 0 कुठेतरी 10 वर किंवा 16 वर द्या. इथे 10 वर दिलेला आहे गुणिला 16. त्यानंतर कॅल्क्युलेशन करताना 16चा भाग 32 मध्ये 2 वेळा जाईल. त्यानंतर 25 गुणिला 8 करा, 200 गुणिला 2 जर केलं तर 400 भागीला 100 करा, 2 2 0 कापा, त्याचा फायनल आन्सर येईल 4. ऑप्शन नंबर ए हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. या प्रश्नात काय दिलेलं आहे तुम्हाला 15 मीटर 20 मीटर आणि 25 मीटर मापाच्या खोलीत म्हणजेच तुम्हाला एक खोली दिलेली आहे, त्याचं डायमेन्शन दिलेलं आहे 15 मीटर बाय 20 मीटर बाय 25 मीटर आणि त्या खोलीत मोठ्यात मोठी बाजू असणारे किती घनाकृती ठोकळे तंतोतंत बसतील. हा जनरली प्रश्न जो हा भूमितीवर आधारित आहे. पण हा भूमितीवर जरी आधारित असला तरी मात्र तुम्हाला या उदाहरणाला सोडवत असताना एक खोली दिलेली आहे, त्या खोलीचं डायमेन्शन जर तुम्हाला दिलेलं असेल आणि तिथे मोठ्यात मोठी बाजू असणाऱ्या जर तुम्हाला घनाकृतीचा ठोकळे तंतोतंत किती बसा हे जर काढायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला त्या खोलीचं जे डायमेन्शन दिलेलं आहे त्या तिन्ही संख्येचा मसावी काढावा लागतो. म्हणून हा मसावी लसावी या टॉपिक मध्ये घेण्यात आलेलं उदाहरण आहे. त्यामध्ये पहा सरळ सरळ काय करायचं 15 गुणिला 20 गुणिला 25 करायचं म्हणजेच त्या खोलीचं घनफळ निघेल लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची. त्यानंतर तुम्हाला 15 20 आणि 25चा मसावी काढावा लागेल. म्हणजे जे काही तुम्ही ठोकळे ठेवणार आहात घनाकृती त्या ठोकळ्याची बाजू निघेल, ती बाजू निघेल 15 20 25चा जर मसावी काढला तर तो मसावी निघेल तुमचा 5. आणि मग त्या लहान ठोकळ्याची जी बाजू आहे ती 5 जर निघत असेल तर त्या ठोकळ्याचा सुद्धा तुम्हाला घनफळ घ्यावं लागेल. आणि घनफळ म्हणजे तिन्ही बाजूचा गुणाकार म्हणजे बाजूचा घन. 5चा भाग 15 मध्ये 3 वेळा जातो, 5चा भाग 20 मध्ये 4 वेळा जातो, 5चा भाग 25 मध्ये 5 वेळा जातो. 3 गुणिला 4 गुणिला 5 करा, 5 24 20 3 6 हे त्याचा करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन नंबर सी. अशा पद्धतीने हा प्रश्न तुमचा सुटेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. हा तुम्हाला चौरसाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे, चौरस मीटर मध्ये दिलेला आहे आणि त्याची परिमिती तुम्हाला विचारली. मग चौरसाचं क्षेत्रफळ दिलेलं असेल तर परिमिती काढण्यासाठी पहिले आपल्याला त्याची बाजू काढावी लागते. आणि मग बाजू काढत असताना आपल्याला क्षेत्रफळ बरोबर दिलेलं काय क्षेत्रफळ म्हणून क्षेत्रफळाचाच फॉर्म्युला लिहायचा.
बाजूचा वर्ग. क्षेत्रफळ दिलेलं आहे तुम्हाला 2304 बरोबर बाजूचा वर्ग. मग बाजू बरोबर 2304 चा वर्गमूळ काढला तर 48 येईल. 48 युनिट काय याचं मीटर आहे, 48 मीटर त्याची बाजू येईल. त्यानंतर तुम्हाला विचारलेलं आहे परिमिती, आणि परिमिती काढत असताना तुम्हाला त्या आकृतीच्या सर्व बाजूची बेरीज करावी लागते. हा चौरस आहे आणि चौरसाची परिमिती काढताना चारही बाजू समान असतात, म्हणून त्याचा फॉर्म्युला 4 गुणिले बाजू घ्यायचा. आता तुम्ही 4 गुणिले बाजू म्हणजेच किती 48 आहे, याचा गुणाकार केला तर 192 येईल. तू याच्यावर राईट करून आला, घरी आला, अँसर शीट पाहिली, त्याचं फायनल आन्सर दिलेलं आहे यापैकी नाही, तू कोमात. मग नेमका चूक कुठे केलेली आहे तू, ते महत्वाचं. म्हणजेच आपल्याला प्रश्न लक्षात घेत असताना सगळं कॅल्क्युलेशनही आपण करतो, पण कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतरही भूमिती सारख्या या टॉपिक मध्ये तुम्हाला युनिट सुद्धा पाहणं गरजेचं आहे. या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या छोट्या छोट्या गोष्टी आपण या पेपरच्या माध्यमातून तुमच्या क्लिअर करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर बघा इथे 4 गुणिले 48 म्हणजे 192, याचं युनिट येते मीटर, कारण तुम्हाला क्षेत्रफळ हे चौरस मीटर मध्ये दिलेलं आहे. आणि या प्रश्नामध्ये तुम्हाला जे ऑप्शन दिलेले आहेत हे सगळे ऑप्शन तुमच्या सेंटीमीटर मध्ये आहेत, म्हणून तुमचं उत्तर यापैकी नाही येईल. या ठिकाणी येईल उत्तर तुमचं 192 मीटर असं यायला पाहिजे होतं, म्हणून ऑप्शन नंबर डी त्याचा फायनल आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. क्रिकेटच्या गोल मैदानाची त्रिज्या 49 मीटर आहे, तर त्या मैदानाभोवती कुंपण तयार करण्यासाठी किती मीटर लांबीचा दोर लागेल. आता तुला कुंपण तयार करायचं आहे, मैदान गोल आहे, वर्तुळाकृती मैदानामध्ये जर तुम्हाला कुंपण तयार करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात ठेवायचं, कुंपण हा शब्द दिसला तर आकृती कोणतीही असो त्या आकृतीची परिमिती काढायची बाजूवाल्या आकृतीची, आणि वर्तुळ जर दिलेला असेल तर त्याचा परिघ काढायचा. नाही तर तू काय करायचं, वर्तुळ काढायचा आणि गोल 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 त्याच्या मागे फिरायचा. 4 पदरी आहे का 5 पदरी आहे का, एवढा एवढा खर्च आहे का, सरळ सरळ लक्षात ठेवायचं. कुंपण काढायचं आहे, मी परिघाचा फॉर्म्युला. परीक्षा तुला द्यायची आहे, परीक्षेतला प्रश्न कसा टॅकल करायचा हे तुला कळलं पाहिजे. सेकंदात काही प्रश्नांची उत्तर तुला कळावी लागते, तर तुझा वेळ 1.5 तास पुरेल, अन्यथा तुला काही प्रश्न सोडून द्यावे लागते. मग प्रश्न टॅकल करत असताना वेळेचं भान सुद्धा ठेवणं गरजेचं आहे. आता परिघाचा फॉर्म्युला आहे 2 पाया. तुला तयार करायचा आहे कुंपण, म्हणून सरळ सरळ परिघाचा फॉर्म्युला लिह. परिघाच्या फॉर्म्युल्यामध्ये 2 गुणिले 22 सप्तमांश गुणिले त्रिज्या दिलेली आहे तुला 49 मीटर मध्ये, याचं युनिट मीटर आहे आणि ऑप्शन मध्ये सुद्धा मीटर आहे. काही कन्वर्ट करायची गरज नाही, सरळ सरळ कॅल्क्युलेशन करा. 7 साती 49, 22 दुने 44 गुणिले 7, 728 2 728 झाले 230, 308 मीटर याचा आन्सर आहे. ऑप्शन नंबर डी हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्रमांक 2 समसंख्येचा लसावी 312 आहे, तर त्यातील लहान संख्या कोणती. तुम्हाला या भागावर बरेचसे प्रश्न विचारलेले आहेत. 2 क्रमवार नैसर्गिक संख्येची लसावी दिलेला असतो, 2 क्रमवार विषम संख्येचा लसावी दिलेला असतो, 2 क्रमवार समसंख्येचा लसावी दिलेला असतो. मग त्या संख्या शोधत असताना नेमकं तुम्हाला करायचं आहे. आता बघा या उदाहरणात आपल्याला 2 समसंख्येचा लसावी दिलेला आहे. कोणत्याही दोन संख्येचा मसावी जर येत असेल तर त्याचा लसावी नेहमी त्या 2 संख्येचा गुणाकार असतो. पण जेव्हा केव्हा 2 क्रमवार समसंख्या तुम्हाला दिलेल्या असतील, त्याचा मसावी जर 2 येत असेल तर तुम्हाला त्याचा लसावी दिलेला असताना त्या 2 संख्येचा गुणाकार नेहमी त्याच्या दुप्पट असतो, लसावीच्या दुप्पट असतो. म्हणून काय करायचं, लसावी तुम्हाला जो दिलेला 312 त्याची दुप्पट करायची, 624 येईल. आणि परत हेही सांगितलं होतं की जेव्हा 2 संख्येचा गुणाकार, 2 क्रमवार विषम संख्या किंवा 2 क्रमवार समसंख्येचा जो गुणाकार आहे तो गुणाकार नेहमी 1नच कमी असतो. तुम्ही कुठल्याही 2 क्रमवार विषम संख्या किंवा क्रमवार समसंख्या घ्या, त्याचा गुणाकार नेहमी 1न कमीच येईल. म्हणून इथे 624 जो गुणाकार आलेला आहे तो वर्गसंख्यापेक्षा 1न कमी आहे, म्हणून त्यामध्ये 1 प्लस करा, 625 होईल. 625 चा वर्गमूळ काढला तर 25 येईल. म्हणजे त्या वर्गसंख्येचा वर्गमूळ जो आपण काढतो ती संख्या नेहमी 2 संख्येच्या मधली असते, दरम्यानची असते. तुला याच्या आधीची लहान संख्या 24, याच्या नंतरची मोठी संख्या 26 विचारली आहे तुला लहान संख्या, म्हणून त्याचं उत्तर येईल 24. त्यानंतर ऑप्शन नंबर बी हे उत्तर येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न काय, 2 4 6 हे अंक एक एकदा वापरून 8 ने निषेध भाग देणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्येतील फरक आहे. प्रश्न तू वाचला, प्रश्न वाचल्याच्या नंतर सर्वात पहिले तू काय करशील की या संख्या 3 अंक घेऊन मोठ्यात मोठी लहानात लहान संख्या करशील. मोठ्यात मोठी संख्या तयार करताना क्रम उतरता घे 6 4 2, लहानात लहान संख्या तयार करताना क्रम चढता घे 2 4 6. ही मोठ्यात मोठी संख्या आहे आणि ही लहान संख्या आहे. पण तुला एक कंडिशन दिलेली आहे, ती कंडिशन लक्षात घे आणि त्याच्यानंतर त्याची वजाबाकी कर, कारण फरक विचारलेला आहे. मग आता तुला मोठी संख्या 642 काढायची तर 642 मध्ये 8चा भाग जातो का, नाही जात, तर शेवटी इकडे 42 आहे किंवा भाग घेऊन 500 तर तुला भाग जात नाही, कळेल संख्या लहान असल्यामुळं. मग इथे काय करायचं,
624 करायचं. त्यानंतर इथे काय करायचं, 624 केल्यामुळे 624 मध्ये 8चा भाग जाईल. त्यानंतर इकडे 246 आहे, त्याला 264 कर, 264 मध्ये 8चा भाग जाईल. संख्या लहान आहे, खाली करायला अडचण जाणार नाही. तिथल्या तिथे 8चा भाग घेऊन जरी तू बघितला तुझ्या लक्षात येईल. जर तू याची वजाबाकी जर करशील तर 4 - 4 0, 12 - 6 6, हातचा घेतला 1 6 म्हणून 3 मायनस केले तर त्याचा फायनल आन्सर येईल. तिसऱ्या ऑप्शन मध्ये दिलेला आहे 307. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. माझ्याकडे रक्कम दररोज दुप्पट होते, म्हणजे आज 2 रुपये असेल तुझ्या 4 रुपये, 4 चे 8 रुपये, 8 चे 16 रुपये, 16 चे 32 रुपये, अशा पद्धतीने हा प्रश्न दिलेला आहे. एका महिन्याच्या 30 तारखेला माझ्याकडे 10,000 रुपये होते, 30 तारखेला त्याच्याकडे 10,000 रुपये. गावठी पद्धतीने सोडवतो ते पद्धत. 30 तारखेला त्याच्याकडे 10,000 रुपये होते. रोज त्याच्याकडची जी रक्कम आहे दुप्पट होत जाते, म्हणजे अगोदरच्या दिवशी त्याचे अर्धे होते, त्याच्या अगोदरच्या दिवशी त्याचे अर्धे, त्याच्या अगोदरच्या दिवशी त्याचे अर्धे, अशा पद्धतीला. तर 30 तारखेला त्याच्याकडे 10,000 रुपये होते, तर त्याच महिन्याच्या 26 तारखेला म्हणजे 30, 29, 28, 27 आणि 26. 30 ला 10,000 होते तर 29 ला अर्धे 5,000, इकडे 2,500 अर्धे, 2,500 चे अर्धे 1250, 1250 चे अर्धे 625. 26व्या दिवशी त्याच्याकडे रक्कम किती होती, 625. चल उत्तर येईल तुझं सेकंड ऑप्शन. या पद्धतीने डायरेक्ट हा प्रश्न सोडवायचा. 5 पेन व 3 पेन्सिल यांची एकूण किंमत 160 रुपये इतकी आहे, तर 25 पेन व 25 पेन यांची एकूण किंमत तुला विचारलेली आहे. मग आता इथे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे 5 पेन प्लस 3 पेन्सिलची एकत्रित किंमत दिलेली आहे तुम्हाला 360. आणि परत इकडे 5 पेन वरून पुढे किती पेन केलेले आहेत त्यांनी, 25 पेन प्लस तुम्हाला इकडे 3 पेन आहे, 3 पेन्सिल आहे, तर पेन्सिलची संख्या किती केलेली आहे, पेन्सिलची संख्या किती केलेली आहे, 15 केलेली आहे. इकडे 15 पेन्सिल आणि तुम्हाला इकडे त्याची एकत्रित किंमत विचारली. जरा संख्या लक्षात घ्या. या संख्या पहा, 5 वरून ती संख्या 25 झालेली आहे, म्हणजे ही संख्या 5 पटीने वाढली. त्यानंतर इकडे 3 पेन्सिल होत्या, ती संख्या आता 15 झाली, म्हणजे ती संख्या सुद्धा 5 पटीने वाढली. जर पेन 5 पटीने वाढल्या असतील, पेन्सिल तुमच्या 5 पटीने जर वाढल्या असेल तर किंमत सुद्धा 5 पटीने वाढेल. म्हणून डायरेक्ट 160 गुणिला 5 करा, 16 85, याचा फायनल आन्सर येईल 800. या पद्धतीने कुठल्याही प्रकारचं समीकरण तयार न करता, वेळ जवळ आलेली आहे त्या हिशोबाने आपण या सगळ्या पद्धती तुम्हाला सांगतो आणि त्या पद्धतीने तुम्हाला ते कॅल्क्युलेशन. आता बघा, या उदाहरणात तुम्हाला घातांकावर आधारित हा प्रश्न दिल्यामुळे थोडासा घातांकाचा बेसिक सुद्धा माहित पाहिजे. जर आपल्याला घातांकामध्ये म्हणजे एखाद्या संख्येच्या डोक्यावर जर XYZ किंवा कुठलाही चल जर दिलेला असेल आणि त्या चलाची व्हॅल्यू जर काढायची असेल तर तुला पाया समान करता येणं गरजेचं आहे. पाया जर समान करता आला तर तुला घातांकातल्या त्या x ची व्हॅल्यू काढता येईल, अन्यथा त्या प्रश्नाला तुला कुठल्याही स्वरूपाचं कॅल्क्युलेशन करता येणार नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेव. आता बघ, या उदाहरणामध्ये 64चा वर्गमूळ 8, 8चा वर्गमूळ 2, सरळ 2 लिहायचे. त्याला घातांक काय 2x - 6 बरोबर 1/4 आहे. आता मी तुला आता सांगितलं की तुला पाया समान करावा लागते, घातांकाचे काही नियम लक्षात असायला पाहिजे. मग आता बघ, 2 ला घातांक 2x - 6 बरोबर 1/4 म्हणजे 2चा वर्ग. मग आता इकडे पाया 2 आहे, इकडे पाया 2 करण्यासाठी 2 ला घातांक 2x - 6 बरोबर इकडे पाया तुला 2 करायचं जर असेल तर खालची संख्या वरची संख्या खाली कर. म्हणजे 2 ला 1/2, 2 ला घातांक जर 2 दिला असेल तर खालची संख्या वर नेली की घातांकाचं चिन्ह मायनसचा प्लस आणि प्लसचा मायनस. त्यानंतर आता पाया समान झाला, बुड समान झाला तर शेंडा सुद्धा समानच होईल. मग इथे काय 2x - 6 बरोबर 2, 2x बरोबर -2 + 6, 2x बरोबर 4 येईल, तर x बरोबर 2 दुने 4 म्हणजे त्याचं उत्तर 2 येईल. ऑप्शन नंबर ए त्याचा फायनल आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट, बी हा a च्या दुप्पट आणि c च्या तिप्पट आहे. या तिघांचा रेशो लक्षात घ्या, a, b आणि c. याच्यामध्ये तुम्हाला c ची व्हॅल्यू दिलेली आहे 4, c ची व्हॅल्यू 4 असेल तर b + c म्हणजे तुम्हाला b आणि c ची व्हॅल्यू काय करायची एकत्रित सांगायची आहे. तर त्यासाठी तुम्हाला कंपॅरिझन लक्षात घ्यावं लागेल. b हा a च्या दुप्पट आहे, आपल्याला b पण माहिती आहे, a पण माहिती आहे. थोडंसं पुढे जाऊ. आणि c च्या तिप्पट आहे, म्हणजे b हा c च्या तिप्पट आहे, 4 × 3 = 12 म्हणजे b 12 येईल. आता सुरुवातीला दिलेला b हा a च्या दुप्पट आहे, म्हणजे b पेक्षा a हा त्याचा निमपट राहील म्हणजे 6, म्हणजे b हा त्याच्या 6 च्या दुप्पट म्हणजे 12. आता तुला विचारलं काय, b + c विचारलेला आहे, b 12 आणि c 4, या दोघांची बेरीज येते 16. तुला ऑप्शन मध्ये 16 दिलेलं नाही, पण तुझा ऑप्शन 1 डी यापैकी एक टेबल व 2 खुर्ची यांची एकूण किंमत 400 आहे. आता बघा, एक टेबल प्लस 2 चेअर याची किंमत 400 दिलेली आहे. आणि सेकंड स्टेटमेंट मध्ये दिलेला आहे तुम्हाला एक खुर्ची व 2 टेबल, म्हणून इकडे टेबल आहे म्हणून टेबलची संख्या पहिले लिहा. 2 टेबल प्लस 1 खुर्ची म्हणजे चेअर किती रुपयाची दिलेली आहे, 500 रुपयाची दिलेली आहे. आता या प्रश्नाचं कॅल्क्युलेशन करत असताना
2 आणि 1 3 टेबल प्लस 2 सी आणि 1 सी म्हणजे 3 सी, सी म्हणजे चेअर बरोबर 900. मग आता टेबल प्लस खुर्ची कॉमन मध्ये काय निघत आहे तुमचा 3 डायरेक्ट इकडे घेऊन या. शेजारी 3 3 9 म्हणजे एक टेबल आणि एका खुर्चीची किंमत 300 रुपये. आता बघा या प्रश्नामध्ये एक टेबल प्लस एक चेअर याची किंमत 300 रुपये दिलेली आहे आणि तुमच्या पहिल्या स्टेटमेंट मध्ये दिलेलं आहे की एक टेबल व 2 खुर्चीची किंमत दिलेली आहे 400. एक टेबल प्लस 2 चेअरची किंमत दिलेली आहे 400. आता मला सांगा इथे एक टेबल आणि एका खुर्चीची किंमत 300 दिलेली असेल तर एक टेबल आणि इथे 2 खुर्च्या म्हणजे एक खुर्ची तुमची प्लस झाली. एक खुर्ची प्लस झाल्यामुळे इथे किंमत किती वाढली 100. म्हणजे सरळ सरळ एका चेअरची जर तुम्हाला किंमत काढायची जर असेल तर 300 आणि 400 या दोघांची वजाबाकी केली तर 100चा फरक आहे म्हणजे चेअरची किंमत निघेल 100. त्या पद्धतीने पहिला त्याचा ऑप्शन येईल ऑप्शन नंबर ए 100. त्यानंतर एका वाहनाने एका तासात तोडलेले अंतर ताशी 50 किलोमीटर पर आवर असताना एका गावाहून दुसऱ्या गावी जाण्यास 6 तास लागतात. म्हणजे त्या गाडीचा वेग जर तुम्ही 50 किलोमीटर पर आवर घेतला असेल तर त्याला 6 तास लागतात. जर त्याचा वेग जर तुम्ही 30 किलोमीटर पर आवर केला तर वेळ किती लागेल. म्हणजे इकडे काय होत आहे तुमचा वेग हा कमी होत आहे. जर वेग कमी जर होत असेल तर साहजिक आहे तुम्हाला वेळ मात्र 6 तासापेक्षा जास्त लागेल. म्हणजे इकडे काय होत आहे तुमचा वेळ वाढत आहे. मग जर इकडे कमी आणि तिकडे जास्त असेल तर याला व्यस्त प्रमाण म्हणतात आणि व्यस्त प्रमाण म्हणजे तुम्हाला या उदाहरणामध्ये त्याचा सरळ गुणाकार करावा लागतो. 50 गुणिला 6 भागिला 30 1 1 0 कापा 3 गुणे 6 5 गुणे 10 तास असं या प्रश्नाचं फायनल. ऑप्शन नंबर बी त्याचं उत्तर. नेक्स्ट एका सैनिक तळावर 100 सैनिकांना 10 दिवस पुरेल इतके धान्य आहे. 2 दिवसानंतर आणखी 60 सैनिक तळावर येतात. याचा अर्थ असा होतो की तुम्हाला सुरुवातीला त्या सैनिक तळावर 100 सैनिक दिलेले आहेत. त्यांना पूर्ण धान्यसाठा जर खायचा असेल तर तो पूर्ण धान्यसाठा 10 दिवस पुरेल इतका ठेवलेला आहे. पण या उदाहरणामध्ये 2 दिवसानंतर आणखी 60 सैनिक आले म्हणजे ते 100 लोकांनी 10 दिवसापैकी 2 दिवसांचा धान्यसाठा खाल्ला तर उरला किती 8 दिवसाचा. त्यानंतर या 8 दिवसाचा धान्यसाठा जो उरलेला आहे तो धान्यसाठा खाण्यासाठी 60 लोक प्लस झाले म्हणजे 100 ची 160 झाली तर तो धान्यसाठा उरलेला किती दिवस पुरेल म्हणजे इथे आपल्याला दिवस काढायचे. 100 गुणिला 8 भागिला 160 1 1 0 कापा 8 गुणे 16 2 पंचे 10 म्हणजे उत्तर येईल याचं 5 ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन आहे. तीन संख्या 5 ला 6 ला 7 च्या गुणोत्तरात आहे. जर संख्येचा गुणाकार 5670 असेल तर त्यापैकी लहान संख्या मोठी संख्या कुठली संख्या विचारली तर सरळ सरळ याचं कॅल्क्युलेशन करताना तुम्हाला ज्या रेशो मध्ये संख्या दिलेल्या आहेत 5x 6x गुणिला 7x यांचा जो गुणाकार आहे तो गुणाकार दिलेला तुला 5670. 5x गुणिला 6x गुणिला 7x x चा घन करा बरोबर 5670 भागिला 5 गुणिला 6 गुणिला 7 करा. याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर 27 येईल. x बरोबर 3. मग x ची व्हॅल्यू जर 3 निघाली असेल तर तुला त्या प्रश्नामध्ये लहान संख्या जर विचारली असेल तर लहान रेशो आहे तुझा 5 म्हणून 5 गुणिला जर 3 केलं तर त्याचा फायनल आन्सर येईल 15. ऑप्शन नंबर ए हे त्याचं करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट 25 पेन 25 रुपयात विकल्याने शेकडा 25 नफा झाला. काही विद्यार्थी यामध्ये 25 पेन दिल्यामुळे थोडेसे त्या उदाहरणाला किचकट या पद्धतीने विचार केलेला असेल. फक्त सरळ सरळ लक्षात ठेवायचा वस्तू किती आहे काही देणे घेणं. आपल्याला रक्कम दिलेली आहे 25 रुपये ही विक्री आहे म्हणजे विक्री 25 रुपये दिलेली आहे आणि 25 रुपयाला ती वस्तू विकल्यामुळे जो शेकडा नफा आहे तो तुम्हाला 25% दिलेला आहे. सरळ सरळ मांडणी करायची क्रॉस मल्टिप्लिकेशन. आपल्या क्लासचं दुसरं नावच आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता बघ 100 रुपये जर तू खरेदी जर घेतला असेल 100 रुपये जर तू खरेदी घेतला असेल तर त्याची विक्री करत असताना तुला 25% नफा पाहिजे असेल तर 100 ची वस्तू 125 ला विकावी लागेल. आणि उदाहरणार्थ जर ती वस्तू जर तू 25 रुपयाला विकला असेल तर त्याची खरेदी किंमत किती कृपा गुणाकार कर 100 गुणिला 25 भागिले 125 25 चा भाग इथे 5 वेळा जाईल 5 चा भाग 100 मध्ये 20 वेळा म्हणजे त्याची खरेदी किंमत निघेल 20 रुपये. विक्री होती 25 खरेदी काढली 20 म्हणजे नफा किती रुपयाचा होता 5 रुपयाचा. ऑप्शन नंबर बी हे त्याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर अंजलीने एका वस्तूचे वजन करून ते 4 प्रकारे खालील पर्याय दिले त्यातील कोणत्या 2 पर्यायातील वजन समान आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन अंजलीने एका वस्तूचं वजन करून 4 प्रकारे खालील पर्याय दिलेला आहे त्यातील कोणत्या 2 पर्यायातील वजन समान आहे. सगळ्यात महत्त्वाचं इथे हा परिमापन या टॉपिक वरचा दिलेला प्रश्न. थोडासा प्रश्न लेंदी आहे पण त्याला आपल्याला हाताळताना थोडंसं युनिट वगैरे लक्षात घ्यावे लागतील. या उदाहरणामध्ये तुम्हाला किलोग्राम डेकाग्राम हेक्टोग्राम आणि ग्राम सगळ्यात लहान युनिट तुम्हाला ग्राम दिलेला आहे. म्हणजे सगळ्या ऑप्शन मधले ज्या संख्या त्याला ग्राम मध्ये तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल. आणि ते कन्वर्ट करत असताना जी आपली पट्टी आहे किलोग्राम हेक्टोग्राम डेकाग्राम आणि ग्राम
आता इथे बघा या पट्टीनुसार याचा सिक्वेन्स लक्षात घ्या. 12 किलोग्राम 175 ग्रॅम म्हणजे 12 किलोग्राम आहे आणि 175 डेकाग्रॅम आहे म्हणून 175 डेकाग्रॅम. याला ग्रॅम मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 12,000 आणि याला ग्रॅम मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर 1750. आता याची जर बेरीज केली तर 12,000 प्लस 1750 याची बेरीज केली 0 5 7 3 आहे 13,750 येईल. 13,750 ग्रॅम येईल. हा सेकंड कॅल्क्युलेशन करायचं आहे तर तुम्हाला सेकंड कॅल्क्युलेशन करत असताना काय दिलेलं आहे 13 किलोग्राम दिलेला आहे. याला ग्रॅम मध्ये कन्वर्ट करा 13,000 येईल. 75 ग्रॅम दिलेला आहे 75 ग्रॅम इथे प्लस करा 13,075 ग्रॅम येईल म्हणजे याचं कॅल्क्युलेशन येईल 13,075 ग्रॅम. त्यानंतर पुढचं कॅल्क्युलेशन पहा 121 हेक्टोग्राम आणि 75 डेकाग्राम दिलेला आहे. हेक्टोग्राम 121 दिलेला आहे त्याच्यावर 2 झिरो वाढवा म्हणजे 12,100 येईल. 12,100 ग्रॅम. त्याच्यानंतर पुढे काय दिलेलं आहे 75 डेकाग्राम दिलेला आहे. 75 डेकाग्राम 1 झिरो 750 येईल. 750 प्लस करा 0 5 8 12 12,850 येईल. इथे लिहा 12,850 ग्रॅम. त्यानंतर तिसरं कॅल्क्युलेशन आहे तुमचं बघा. थोडासा वेळ हा प्रश्न आहे पण आपल्याला हे करावंच लागेल. एक्युरेट उत्तर आपण पोहोचायचं असेल तर 135 हेक्टोग्राम आहे म्हणून 135 लिहा. ग्रॅम मध्ये कन्वर्ट करायचे 2 झिरो वाढवा म्हणजे 13,500 ग्रॅम येईल. त्यानंतर 250 ग्रॅम आहे याची युनिट चेंज करायची गरज नाही 250 प्लस करा म्हणजे 13,750 ग्रॅम याचं कॅल्क्युलेशन आहे 13,550. 13,550 ग्रॅम. आता बघा कोणत्या कॅल्क्युलेशन 750 आहे 750. आता बघा कोणत्या ऑप्शन मध्ये तुमची संख्या ग्राम मध्ये सारखी आलेली आहे. पहिल्या ऑप्शन मध्ये 13,750 शेवटच्या ऑप्शन मध्ये 13,750 म्हणजे ऑप्शन नंबर 1 व 4 हे त्याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन पहा. हा कॅल्क्युलेशनचा प्रश्न आहे. डायरेक्ट पॉईंट बाहेर काढा 24 गुणिला 125 भागीला 8 गुणिला 25. पॉईंट काढल्यामुळं इथे पॉईंटच्या नंतर 3 अंक आहे इथे पॉईंटच्या नंतर 3 अंक आहे म्हणजे 6 अंक आणि खाली मात्र 2 अंक येतील म्हणजे 5 जर अंक जर तुम्ही जर लक्षात घेतले तर वाटल्यास नाही समजलं तर 0 द्या. वरती 6 अंक आहेत म्हणजे 1 वर 6 0 द्या. थोडासा वेळ जाईल पण प्रॉपर बीपीएल पर्यंतच्याही विद्यार्थ्यांना ते समजेल. बीपीएल म्हणजे पैशाला नाही त्याचा वेगळाच अर्थ लावा. त्यानंतर खाली पॉईंटच्या नंतर 5 अंक आहेत त्याचे 5 0 वरती द्या. 5 0 कापून टाका. त्यानंतर 8 3 24 25 5 1600 5 3 15 भागीला 10 15 भागीला 10 आहे म्हणजे पॉईंट मध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे म्हणून एक संख्येच्या आधी पॉईंट द्या. ऑप्शन नंबर बी 1.5 आहे त्याचा करेक्ट आन्सर. त्यानंतर एका वस्तूची किंमत 4,000 असून त्यावर अनुक्रमे 20% आणि 30% सूट दिलेली आहे. प्रश्न सोडवताना सरळ 4,000 गुणिला 20% म्हणजे 20 कमी करा 100 मधून 80 भागीला 100 करा 30% सूट म्हणजे 70 भागीला 100 करा. कॅल्क्युलेशन करताना 0 0 जरा कापून टाका. इथले 2 0 कटले हे 2 0 आहे 2 0 40 गुणिला 7 8 56 6 24 4 8 2 4 5 20 2 22 2240 ऑप्शन नंबर बी हे त्याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट 10 13% दराने 2200 रुपयाचे ही रक्कम आहे मुद्दल आहे ही मुद्दल आहे ही रास आहे तुमची. त्यानंतर हा दर दिलेला आहे 13% रास होण्यासाठी तुला टी काढायचा आहे म्हणजे मुदत काढायची. मग फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला रास आणि मुदत फॉर्म्युल्यामध्ये संख्या ठेवत असताना तुम्हाला रास आणि मुदत जर दिलेली असेल तर सर्वात पहिले त्याची वजाबाकी करून व्याज काढा म्हणजे 3,630 मायनस 2200 0 3 6 मधून 2 मायनस केला 4 3 मधून 2 मायनस केला म्हणजे तुम्हाला व्याज निघेल 1430. मग आता तुला काढायचं काय टी काढायचं म्हणजे मुदत काढायची आहे. मुदत बरोबर सिंपल इंटरेस्ट दिलेला आहे 1430 सरळ व्याज दिले 1430 गुणिला 100 भागीला उदाहरणामध्ये तुम्हाला दर दिलेला 13 गुणिला मुद्दत दिलेली आहे प्रिन्सिपल अमाउंट 2200 2 2 0 कापून टाका. या 13 चा भाग 13 1 13 13 1 13 110 आहे आणि या 22 चा भाग 110 मध्ये 5 वेळा जाईल म्हणजे फायनल आन्सर येईल तुझा ऑप्शन नंबर सी. कॅल्क्युलेशन व्यवस्थित लक्षात घ्या उत्तर येईल ऑप्शन नंबर सी म्हणजे 3. 36 माणसं एक काम काही दिवसात पूर्ण करतात तर याही प्रश्नामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी चूक केलेली असेल त्याला सिली मिस्टेक म्हणतो आपण. बघा आता इथे शॉर्टकट कॅल्क्युलेशन क्लासमध्ये पण सांगितलेलं आहे की सरळ सरळ जर तुम्हाला इथे माणसं दिलेली असेल आणि जर त्या म्हणजे तुम्हाला दिवसांची संख्या जर वाढवलेली असेल किंवा इथे दिवस दिलेल्या माणसाची संख्या जर तुम्हाला अपूर्णांकामध्ये वाढवलेली असेल तर त्या माणसाला इथे दिवसाने गुणत असताना दिवसाचं व्यस्त प्रमाण घ्यायचं म्हणजे 2/3 आहे तर 3/2 करा. याचं कॅल्क्युलेशन करा 18 × 36 18 × 30 54. पण बरेच वेळा परीक्षेला विचारलेला हा प्रश्न पण या प्रश्नामध्ये तुम्हाला इथे एक शब्द टाकला जातो की 2/3 केली तर आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील. त्यावेळेस त्या प्रश्नाचं उत्तर काढत असताना 54 मधून ऑलरेडी जे 36 माणसं आहेत ते मायनस केलं तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर 18 येईल.
पण इथे या प्रश्नामध्ये याचं उत्तर 18 नाही, तर तुम्हाला आणखी न विचारता की जर तुम्ही माणसांची संख्या 2/3 जर केली असेल तर परत तुम्हाला किती माणसं घ्यावी लागतील, म्हणजे एकूण माणसं विचारलेले आहेत, मग त्याचा फायनल आन्सर येईल 54. उत्तर एक पहिला ऑप्शन 54. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. एका नळाने एक हौद 12 तासात भरतो आणि दुसऱ्या नळाने तोच हौद 15 तासात रिकामा होतो. जर दोन्ही नळ सुरू केले तर हौद भरण्यास किती वेळ लागेल? 12 तासामध्ये भरत आहे आणि 15 तासात रिकामा होत आहे. 12 तासात भरत आहे, 15 तासात रिकामा होत आहे. एलसीएम घ्या 60 12 पंचे 60 15 चो 60 भागिले 60 1/60 म्हणजे किती तासात किती वेळ लागेल? 60. ऑप्शन नंबर डी हे त्याचा फायनल आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट 400 ग्रॅम आणि इकडे किलोग्राम दिलेला आहे. दोघांचे युनिट सारखे पाहिजे कॅल्क्युलेशन करताना. 400 ग्रॅम बरोबर 400 ग्रॅम हे 80 किलोग्राम. 80 किलोग्राम म्हणजे 80,000 ग्रॅम. डायरेक्ट कन्वर्ट करून टाका गुणिला. टक्के विचारलेले आहे म्हणजे 1/100. टक्के माहिती नाही आपल्याला. 400 गुणिला 100 भागिला 80,000. संख्या एकत्र करून घ्या, नंतर कॅल्क्युलेशन करा. 2 2 0 कापा, इथे 2 0. 4 चा भाग आतमध्ये 2 वेळा जाईल. 1/2 ऑप्शन बघा. ऑप्शन तुम्हाला पॉइंट मध्ये दिलेला आहे. 1/2 म्हणजे 0.5%. म्हणून उत्तर येईल ऑप्शन नंबर सी. त्यानंतर खालीलपैकी कोणते पायथागोरस सिद्धांताप्रमाणे त्रिकूट नाही? त्याच्यात आता नियम लावत असताना या दोन संख्या तुम्हाला मोठ्या संख्येला क्रमवार आहेत, पण या दोन संख्येची बेरीज जर तिसरी संख्येचा वर्गमूळ येत असेल तर हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. त्यानंतर पहिली संख्या तुमची तुम्हाला जर सम दिलेली असेल तर त्याच्या पुढील संख्या पाहिजे. या समसंख्येची जर तुम्ही अर्धे केले तर 4 येईल. 4 चा वर्ग करून 1 न कमी आणि 4 चा वर्ग करून 1 न प्लस असेल तर हे सुद्धा पायथागोरसचं त्रिकूट राहील. किंवा तुम्हाला या उदाहरणामध्ये जर सरळ विचार करायचा असेल तर मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या दोन संख्येच्या वर्गाच्या पेर केवढा असतो, तुम्ही त्या प्रकारे सोडवू शकता. आता इथे पहा, इथे 12 16 20 यापैकी कुठलाही नियम लागत नाही. म्हणून 20 चा वर्ग 400 करा, 16 चा वर्ग 256 आणि 12 चा वर्ग 144. जर या दोन्ही संख्या इक्वल मध्ये जर आल्या तर हे सुद्धा त्रिकूट आहे. इकडे बघा 26 मोठी संख्या म्हणून 26 चा वर्ग 676 बरोबर. 24 चा वर्ग 576 प्लस 7 चा वर्ग 49. याची जर बेरीज केली तर 9 6 15 म्हणजे ह्या संख्या इक्वल मध्ये येणार नाही. म्हणून तुमचा ऑप्शन नंबर डी. म्हणजे आपल्याला इथे प्रश्न विचारत असताना त्रिकूट कोणतं नाही त्याआधी मी फक्त टॅली करून सांगितलं तुम्हाला. तर यामध्ये त्रिकूट नसणारे जे ऑप्शन आहे ते 7 24 आणि 26 आहे. याप्रमाणे आपण गणित आणि भूमिती या विषयावरील आपण पूर्ण 25 प्रश्न समजून घेतले. तर या उदाहरणामध्ये जे काही तुम्हाला अडचणी आलेल्या होत्या त्या अडचणी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न केला. छोटासा हा आमचा एक प्रयत्न होता. आणि यानंतर आम्हाला वेळेअभावी बुद्धिमत्ता या विषयाचे काही प्रश्न समजून द्यायचे होते, पण ते समजून दिलेले नाही. तर हे पुढील व्हिडिओमध्ये आम्ही समजून देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.